राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होताना दिसून येत आहेत। राज्यातील सर्वच भागात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। 20 मे रोजी देखील राज्यात पावसाचं आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मुंबई व कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। मुंबईतील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतका असण्याची शक्यता आहे। सामान्यतः ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाची शक्यता मुंबईत वर्तवलेली आहे। पुढील 3 दिवस त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। पुण्यात 20 मे रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव व सिंधुदुर्ग यासह पुण्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात विजांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असून या ठिकाणीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागपूरमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामानाच्या बदलत्या स्थितीमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे। काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि विजांच्या गडगडाटाच्या वेळी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। राज्यात 20 मे पासून पुढील काही दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। मान्सूनपूर्व वातावरण अधिक सक्रिय होऊन पावसाचा जोर अधिक वाढू शकतो, त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत।